अशोक चव्हाणांनंतर महाराष्ट्रातले अनेक काँग्रेस आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। एक बैठकही झाली आमदारांची या सगळ्याबाबत अशी माहिती माझ्यासोबत माजी मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते परिणय फुके। भाऊ काय सांगणार, किती आमदार अशोक चव्हाणांनंतर काँग्रेसचे भाजपात येऊ शकतात? मला असं वाटतं जवळपास 16 ते 17 काँग्रेसचे असे आमदार आहेत जे अशोक चव्हाण साहेबांसोबत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील। या संदर्भात अनेक बैठकासुद्धा अशोक चव्हाण साहेबांनी घेतलेल्या आहे आणि निश्चितच जे लोक त्या बैठकीत होते ते सगळेच लोक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत। किती मोठे धक्के, कारण की काँग्रेसला अशोक चव्हाण यांचा मोठा धक्का, आता आमदारही येणार, पक्ष फुटेल। आता असं आहे की काँग्रेस पक्षावर आणि राहुल गांधीवर कोणाचाच भरोसा राहिलेला नाही आहे। म्हणजे काँग्रेस पक्षावर जनतेचा भरोसा, या देशातली जनतेचा भरोसा 100% उठलेला आहे आणि कुठेही आज काँग्रेस पक्षाला कुठेही जनाधार नाही आहे। दुसरं, राहुल गांधींच्या नेतृत्वाला काँग्रेसचेच आमदार खासदार किंवा त्यांचं संघटन त्यांचं नेतृत्व अस्वीकार करतात आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात राहुल गांधींचं नेतृत्वाला कुठेतरी स्वीकृती देऊन मोठ्या प्रमाणात आमदार आणि खासदार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत। शेवटचा प्रश्न, नाना पटोले म्हणतात की आमचा एकही आमदार फुटणार नाही, तुमच्या जिल्ह्यातले आहे, तुमचे जुने मित्र पण आहे। असा दावा प्रत्येक फुटणाऱ्या पक्षाचे नेते असे करतच असतात, तर म्हणून नाना पटोलेंजींनी केलं तर त्याला काही वावगं नाही आहे। अशी काही बैठक झाली काय काँग्रेस आमदारांची फुटणार? हो, एक बैठक झाली आहे त्यात आणि अनेक बैठकी सुरू आहे अशोक चव्हाण साहेबांच्या ह्याच्यात आणि मी तुम्हाला सांगतो 16 ते 17 आमदार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।